सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत पंचायत समिती सभापती व उपसभापती यांनी संभाव्य पाणी टंचाईच्या बाबतीत घेतली आढावा बैठक. उपाययोजनांबाबत प्रशासनाला दिल्या सूचना. येत्या उन्हाळ्यात जत तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पंचायत समिती जत यांच्या वतीने 25 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृहात टंचाई संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. पंचायत समितीच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत प्रशासनाने संभाव्य परिस्थितीचा सखोल आढावा घेत तातडीच्या उपाययोजना आखण्यावर भर दिला. या बैठकीस पंचायत समितीच्या सभापती सौ अर्चनाताई नाथा पाटील, उपसभापती श्री रविकुमार बगली, गटविकास अधिकारी श्री मुक्तेश्वर माडगुळकर, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सोलापुरे, विस्तार अधिकारी श्रीशैल बिराजदार, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी बारापात्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, शाखा अभियंते तसेच तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान गोंधळेवाडी, सोन्याळ, माडग्याळ, उमराणी, वळसंग, उमदी, सुसलात, आसंगी तुर्क, कराजगी, संख, सोनलगी, खंडाळनाळ, बसरगी, शेड्याळ, लमानतांडा, दरीबडची, एकुंडी, कुलाळवाडी आदी गावातील प्रतिनिधींनी आपल्या भागातील पाणी टंचाईची तीव्रता मांडली. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू लागणार असून विशेषतः 10 एप्रिलपासून महिन्याच्या अखेरपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे अपरिहार्य ठरणार असल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले. यावर सभापती सौ अर्चनाताई पाटील व उपसभापती श्री रविकुमार बगली यांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून कोणत्याही परिस्थितीत पाणी पुरवठा खंडित होऊ नये असे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र टंचाई आराखडा तयार करून आवश्यक प्रस्ताव वेळेत पंचायत समितीकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले. बैठकीत अधिकाऱ्यांनी तालुक्यातील विद्यमान पाणी स्थिती, उपलब्ध जलस्रोत, विहिरी व बोअरवेल्सची स्थिती, टँकर व्यवस्थापन तसेच जलसंधारण उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती सादर केली. गटविकास अधिकारी श्री माडगुळकर व उपविभागीय अधिकारी सोलापुरे यांनी संभाव्य टंचाईग्रस्त पट्ट्यांचा आढावा घेत पुढील कालावधीतील नियोजन स्पष्ट केले. सभापती व उपसभापती यांनी गावनिहाय समस्यांचा थेट आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. टँकर वेळेवर सुरू करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, गळती रोखणे तसेच जलसंधारणावर भर देणे यांसारख्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. या बैठकीमुळे ग्रामपंचायतींना योग्य दिशा मिळाल्याची भावना उपस्थित सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच प्रशासनाने वेळेत पावले उचलल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. सभापती व उपसभापती यांच्या सकारात्मक पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बैठकीदरम्यान सभापती व उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नथाप यांनी उपस्थितांचे आभार मानले. एकूणच जत तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून सभापती व उपसभापती यांनी दिलेल्या तातडीच्या सूचनांमुळे टंचाई व्यवस्थापनाला वेग येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.